नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या मालिकांचं सत्र सुरू आहे. पुण्यात गुन्हेगारीमुळे पुणेकर जाम हैराण झालेले आहेत आणि त्यातच मकोका कारवाई झाल्यानंतर तब्बल 3.5 वर्षांनी एरोडा जेलमधून सुटल्यानंतर एका आरोपीच्या सुमारे 50 ते 60 समर्थकांनी एरोडा बाजार परिसरात आरोपीची अलिशान कारमधून रॅली काढत नागरिकांना धमकावल्याचा धक्कादायक व्हिडिओ आता व्हायरल झालाय. मार्च 2021 मध्ये तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 300 ते 500 गाड्यांची मोठी रॅली काढली होती आणि त्यानंतर त्याची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर या रॅलीवर ठिकठिकाणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारनेला साताऱ्यातून अटक करून स्थानबद्ध केलं आणि त्यानंतर गुंडांच्या रॅल्या बंद झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा त्याची आठवण करून देणारी घटना पुण्यातील एरोडा परिसरात घडली आहे. मकोका कारवाई झाल्यानंतर तब्बल 3.5 वर्षांनी एरोडा कारागृहातून सुटल्यानंतर प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे याची त्याच्या 50 ते 60 समर्थकांनी एरोडा बाजार परिसरात अलिशान कारमधून रॅली काढली. रात्रीच्या वेळी त्याच्या समर्थकांनी संपूर्ण परिसरात दहशत माजवली, नागरिकांना धमकावलं. सध्या या रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या घडलेल्या प्रकाराबद्दल नागरिकांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करून घेतली नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. जुलै 2021 मध्ये एरोडा येथील लक्ष्मीनगर येथील रहिवाशांच्या घरात शिरून सराईत गुन्हेगारांनी घरांची तोडफोड करून रस्त्यावर लावण्यात आलेली वाहने फोडून दहशत माजवली होती. त्यानंतर एरोडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करून बेकायदेशीर हत्यार बाळगून दहशत माजवणं असे गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या कसबेसह 14 जणांना अटकही केली होती. त्यात तडीपार केलेल्या 3 गुंडांचाही समावेश होता. या घडलेल्या प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 14 जणांवर मकोका कारवाई केली होती. परंतु आता एरोडा परिसरातील या रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावली होती. त्यानंतर हा आरोपी पसार झाल्याची माहिती मिळाली असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.